नमस्कार, जय महाराष्ट्र. राज बैलपोळा. प्रथमतः बैलपोळ्यांच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा एक महत्त्वाचा सण आहे. या दिवशी शेतकरी वर्षभर शेतात कष्ट करणाऱ्या आपल्या लाडक्या बैलाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा हा दिवस असतो. खरं तर बैलपोळा हा श्रावण संपण्याच्या या ठिकाणी एंडिंगला चालू होतो आणि या दिवसाचं जर महत्त्व जर बघितलं तर या दिवशी आपण बैलांना नदीवर नेऊन स्वच्छ पाण्याने आंघोळ घातली जाते. त्यानंतर त्यांच्या शिंगाला या ठिकाणी आपण रंग दिला जातो. त्यांना रंगीबेरंगी कपडे घातले जातात आणि गळ्यात घुंगराच्या माळा, पायात चाळ, तसेच पाठीवर नक्षीदार झालर घातली जाते. त्याच्यानंतर आपल्या जो काही गावातील मारुती मंदिर असेल तिथे त्यांना आपण गावामध्ये मिरवणूक काढली जाते वाजत गाजत. त्यानंतर सजवलेल्या बैलाची घरात आणून या ठिकाणी आपण पूजा करत असतो आणि त्यांना गोडधोड म्हणून या ठिकाणी आपण पुरणपोळीचा पण नैवेद्य दिला जातो. आणि खरं तर ज्यांच्याकडे बैल नसतात तर ते या ठिकाणी आपल्या शेतामधील जे काय माती असते तर त्या मातीचे बैल तयार करून या ठिकाणी त्याची पण पूजा केली जाते. आणि हा सण मित्रांनो फक्त बैलाप्रती प्रेम आणि आदर व्यक्त करण्याचा नाही तर तो शेतकरी आणि त्यांच्या जोडीदाराचा म्हणजेच बैलाचा अविभाज्य संबंध असतो. झुंझुमुंजु झालं देवाच्या मनात, तेव्हा कुठून त्याने पाठवली ही पहाट.